नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये आचारसंहिता लागू झाली, लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आणि देशामध्ये 7 टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक होईल. महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात निवडणूक होईल. आता महाराष्ट्रात पहिला टप्पा 19 एप्रिल आणि शेवटचा टप्पा 20 मे आणि लोकसभेच्या या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागेल. आचारसंहिता लागू झाली, कोड ऑफ कंडक्ट लागू झाला आहे. आता राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारी द्यायच्या आहे, जागा लढवायच्या आहे, त्याच्यासाठी तयारी करायची आहे. मग राजकीय पक्ष, कार्यकर्ते, हे सगळे साधनं, सगळ्या प्रक्रिया, या अनेक गोष्टी राजकीय पक्षांना करावे लागतात. अर्ज प्रक्रिया असते, त्याचं व्हेरिफिकेशन असतं, कागदपत्र असतात, सगळं. त्याच्यासाठी जो वेळ निवडणूक आयोगाने आपल्याला दिलेला असतो त्या पद्धतीनं त्यांना जावं लागतं. या प्रक्रियेतून राजकीय पक्षांना जावं लागतं आणि राजकीय पक्षांचं आपलं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्या राजकीय पक्षाच्या कुठल्या जागेवर तो निवडणूक लढवणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. आता आपल्याकडं भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार अशी एक महायुती आहे आणि दुसरीकडे उबाटा सेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस अशी महाआघाडी. आता दोन्हींचं बी जवळजवळ जागा वाटपाचं अजून कुठंही निश्चित झाल्यासारखं वाटत नाही. काही ठिकाणी जागा सोडण्यात आल्या आहे, काही ठिकाणी नाही. आता मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले, पण त्यांची महाराष्ट्रातली संख्या किती, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची संख्या किती असेल किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संख्या किती असेल, तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसची किती असेल, उबाटा सेनेची किती असेल किंवा शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीची किती असेल किंवा ते वंचितला किती सोडतील, राजू शेट्टींचं काय आहे, या सगळा अजून अनिश्चिततेचा प्रकार आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी, जागा वाटप किंवा कोण कुठं लढणारे जिल्हे, तालुके, हे सगळ्या गोष्टी राजकीय पक्षाने लवकरच करायला पाहिजे होत्या, पण त्यांना झाल्या नाही. अर्थात NDA म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रणित जे काही पक्ष आहेत त्यांची जवळजवळ फायनलच काही गोष्टी झालेल्या आहे. पण आता या महाविकास आघाडीचे जे काही पक्ष आहेत हे कशाची वाट पाहतात आहे? मुळात महाविकास आघाडीमधील हे जे पक्ष, मग महाराष्ट्रात असेल किंवा देशामध्ये इंडी आघाडी असेल, यांना 2024चं जे काही लोकसभेची निवडणूक आहे ही यांनी आता गांभीर्याने घेतलेलीच नाही आहे. खरं तर हे 2024चं निवडणूक त्यांनी आता सोडून दिल्यासारखी वाटते. त्यांना आता जागा वाटायच्या त्या 29साठी अशी परिस्थिती आहे. कारण प्रत्येक वेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारले तर हे लोक, आघाडीचे लोक सांगतात जागा वाटप होणार आहे, झाली आहे, आरामशीर होणार आहे, काहीच अडचण नाही आहे आणि कुठलीच जागा वाटप होत नाही. कुठंतरी कुणीतरी स्वतःचीच उमेदवारी जाहीर करतो, पक्षाचा काही त्याच्यामध्ये रोल नसतो. समजा सुप्रियाताईंची जागा स्वतःच त्यांनी डिक्लेअर करून टाकली, अमोल कोल्हे स्वतःच उमेदवार होऊन गेले, किंवा मुंबईमध्ये जी जागा शिवसेनेच्या उबाटा सेनेने एक जाहीर करून टाकली, काँग्रेस वेगळंच काहीतरी बोलते आणि प्रकाश आंबेडकर रोज यांना आरसा दाखवते.
आता संजय राऊतांच्या बद्दलचं त्यांना विश्वास नाही, संजय राऊतांना पण आता प्रकाश आंबेडकरांवर विश्वास नाही अशी परिस्थिती आहे. आता संजय राऊतांनी सांगितले की प्रकाश आंबेडकरांना आम्ही आता कुठलाही प्रस्ताव देणार नाही. त्यांना हा प्रस्ताव मान्य असेल तर ते यस करतील. म्हणजेच आता जर प्रस्ताव प्रकाश आंबेडकरांनी मान्य केला नाही तर कदाचित प्रकाश आंबेडकर ह्या महाविकास आघाडीच्या मधून बाहेर पण पडू शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती दिसते. तेव्हा महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आणि दादर नगर हवेली एक म्हणजे 49. तर या 49 ठिकाणी यांना उमेदवार निश्चित करायचे. मुळात ह्या 3-4 पक्षांकडं जागा, कोणाला किती जागा द्यायचं त्याचं निश्चित नाही. आणि इतके उमेदवार आता ह्या 2 पक्षाचं नुकसान झाल्यामुळं किंवा हे 2 पक्ष फुटल्यामुळं, राष्ट्रवादी फुटली, शिवसेना फुटली. आता यांच्याकडं जे काही निवडून आलेले लोक आहेत ते जवळजवळ 90% राष्ट्रवादीचे अजित पवारांकडे गेले आणि 90%पेक्षा जास्त लोक शिवसेनेतून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले. आता यांच्याकडं ज्या पद्धतीने ते 2019मध्ये यांनी निवडणूक लढवली, मग शिवसेनेला लढवली असेल, मग आता शिवसेनेने किती जागा लढवल्या, त्यापैकी त्यांच्या किती निवडून आल्या, हा जर क्रायटेरिया धरला तर त्यांच्याकडे जे निवडून आलेले लोक जर शिंदेंकडे गेले, आता यांच्याकडं उमेदवारच नाही किंवा नवीन लोकांना उमेदवारी द्यायची आहे, अशा वेळेस अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. मतदारसंघामध्ये लोकांची जनभावना, लोक नेमकं कुठल्या उमेदवाराला पसंती देतील, तो त्याने जनतेमध्ये कधीतरी गेला आहेत का, जनतेच्या कुठल्या विधायक कामाला त्यांनी कधी वेळ दिला आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. जातीय समीकरण बघितलं जातं आणि समोरचा युतीचा कोण उमेदवार आहे आणि त्याची निवडून येण्याची, याची निवडून येण्याची क्षमता, खर्चिक गोष्टी, या सगळ्या गोष्टी पाहता आज अशी परिस्थिती आहे की महाविकास आघाडीकडं उमेदवारच नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि महायुतीकडं उमेदवार आहे, त्यांचं जवळजवळ डिक्लेअरही होईल. आणि राष्ट्रवादीची पण तशीच परिस्थिती आहे, शरदचंद्र पवारांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. उमेदवार बरोबर नाही आणि मग उमेदवार शोधायचे, त्याच्यामध्ये वेळ जातो. आता या सगळ्या गोष्टी शोधता करता मग काही ठिकाणी शोधकार्य करायचं, काही ठिकाणी कुठलीच चर्चा नाही आणि एकंदरीत फक्त फोकस बारामतीवर ठेवायचा. बाकीच्या महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे यांना काही त्याच्याशी काही मतलब नाही, काही पडलेलं नाही. त्यांना लोकसभेचं निवडणूक शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला फक्त एकमेव बारामतीची जागा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. बाकीची चर्चा आपण होताना सुद्धा पाहत नाही. इतकी या लोकांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली दिसते. आता 4-5 महिन्यापासून हे लोक जागा वाटप करतात. ते आचारसंहिता लागून गेली तरी पण यांची यादी आज बाहेर येत नाही. यांनी सांगितलं की आमच्याकडं खूप उमेदवार आहे, आमच्याकडं खूप कार्यकर्ते, आमच्याकडं सगळं आमचं तयार आहे आणि अजून कुठलाच कार्यक्रम तयार होत नाही, कुठलीच जागा वाटप होत नाही. एकमेकांचे रुसणे फुगणे काढण्यातच यांचा वेळ पूर्णपणे वाया गेलेला आहे. तेव्हा हे नरेंद्र मोदींच्या समोर देशात असेल किंवा महाराष्ट्रात असेल, हे किती लढणारे किंवा किती क्षमतेने लढणारे, यांचा निवडणुकीचा कुठला कार्यक्रम असेल, कुठला अजेंडा असेल,
काहीच तपास नाही, फक्त वेडेवाकडं स्टेटमेंट द्यायचं. उबाटा सेनेच्या प्रमुखांनी वेडेवाकडी शिव्या द्यायच्या आणि शरद पवारांनी इतर कुठल्या पक्षाच्या आमदारांना धमक्या भरायच्या आणि सुप्रियाताईंनी बाकी अजित पवारांवर आता टीका करण्याचा जोर पकडला आहे. आता त्या काही बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून बाहेर येण्याचा त्यांना कुठलाही चान्स दिसत नाही. तेव्हा नेमकं हे 2024च्या निवडणुकीची तयारी करतायत की पुढे जाऊन 2029ची निवडणुकीची तयारी करतात तेच समजत नाही. निवडणूक अगदी तोंडावर आहे. तुम्हाला उद्या अर्ज भरायचे, या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जायचे. महाराष्ट्रात तुम्ही एकमेकांना किती जागा सोडणार आहे ह्या निश्चितच झाल्या नाही. तेव्हा आपल्याला असं वाटतं की हे 2029ची तयारी करतायत. यांनी 2024 निवडणूक ही सोडून दिली. कारण आता पूर्वी मी एक 8-15 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की जर नरेंद्र मोदी किंवा भाजपा 2024ची हे निवडणूक जर जिंकले तर EVMमुळे जिंकतील. म्हणजे हे हारण्याचं कारण पण यांनी शोधून ठेवले की आपण आता हरणार आहे. लोकसभेचं हे निवडणूक आपण हरणार आहे आणि मग जनतेला आपण काय कारण सांगायचं तर आम्ही EVMमुळे हारलो. भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदींनी EVM हॅक करून निवडणूक जिंकली. अशा प्रकारचं आता बहाणेबाजी पण सुरू झाली. जे नाचता येईना अंगण वाकडं अशी परिस्थिती आहे. यांना निवडणुकीमध्ये कुठल्या कार्यक्रमावर कुठल्या प्रश्नांवर समोर जायचं हे निश्चित करता येत नाही. पण निवडणूक हारण्याचे कारण बाकी या लोकांनी शोधून ठेवले. खरं तर यांनी निवडणुकीसाठी उभे करायला लागणारे उमेदवार शोधायला पाहिजे होतं. तर हे पराभवाचे कारण शोधतात. यांना पराभवाच्या कारणांच्यासाठी वेळ आहे. उमेदवार शोधण्यासाठी, लायबल उमेदवार शोधण्यासाठी, कोणाला कोणती जागा सोडायची, कुठल्या पक्षाला द्यायची, महिलांना किती द्यायची किंवा चांगल्या सक्षम उमेदवार कसे शोधायचे याच्यात यांच्याकडं वेळ नाही. मग इलेक्ट्रॉल बॉन्ड असतील, बहाणेबाजी करायची, बस बहाणेबाजी. आता निवडणूक या सगळ्या प्रक्रिया आल्या की सगळं काहीतरी एजेंडा येतो. या एजेंड्यामध्ये अनेक गोष्टी आहे. मग आंदोलने असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या बदनामीकारक असेल किंवा हे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असतील. राजकीय पक्षांना कोणीतरी मदत निधी देतच असतो. पूर्वी ते रोख स्वरूपात घ्यायचे, आता हे जे बॉन्ड स्वरूपात आले त्याच्यामुळं भ्रष्टाचार कमी झाला होता. समजा 100 रुपये जर एखाद्या पक्षाला देणगी कोणी दिली तर पूर्वी 10 रुपये पक्षात जमा व्हायचे आणि 90 रुपये बाकी तो राजकीय नेता आपल्या घरी जाऊन पैसे घेऊन जायचा. इतका मोठा भ्रष्टाचार ह्या बॉन्डद्वारे कमी झाला होता. पण आता यांना शोधायचं होतं. खरं तर 20,000 कोटीचे हे जे बॉन्ड, 303 भारतीय जनता पार्टीचे खासदार असणाऱ्या पार्टीला 6,000 कोटी मिळाले बॉन्डद्वारे आणि इतर जे पक्ष आहे या सर्व पक्षांना मिळून 14,000 कोटी रुपयाची माया या इलेक्ट्रॉनिक बॉन्डद्वारे मिळाली. हे तर उघड आहे. भारतीय जनता पार्टीला 6,000 कोटी मिळाले, पण बाकीच्या सगळ्याच पक्षांना या बॉन्डद्वारे मदत मिळाली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा, भ्रष्टाचार होण्याचं काही कारण नाही.
प्रत्येकजण आपापल्या पसंतीप्रमाणे राजकीय पक्षांना पैसे देतात आणि ते बॉन्डद्वारे देतात. त्याच्यासाठी स्टेट बँकेचा वापर होतोय. तेव्हा अशा प्रकारचे जे काही यांना काढायचं होतं हे बॅकफायर झालं आणि त्यांच्यावरच उलटलं. कारण भारतीय जनता पार्टीने एकट्या पक्षासाठी कुठलाही बॉन्ड काढलेला नाही. सर्व राजकीय पक्षांना देणगी लोक देतात. आता काही लोकांना कोणी देणगी देत नसेल किंवा कोणाला कमी देत असेल, त्याच्यामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षाला दोषी धरायचं आणि आम्हाला कमी मिळते, तुम्हाला इतकी का मिळते, हा देणगीदाराचा विषय. त्याच्यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसला होता. आता जर अशी परिस्थिती जर असेल आणि परत जर गटारगंगा चालू करायची असेल तर लोक निवडून आल्यावर जो काही भ्रष्टाचारावर आळा बसलाय तो कमी होईल. भ्रष्टाचार करतील, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील आणि हे पक्षनिधीसाठी कामांमधून पैसे काढतील. अशी परिस्थिती येऊ नये. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचं हे जे काही टूलकिट चालवलं जातं, हे असे टूलकिट आपण अनेक निवडणुकांमध्ये बघितलेले. या लोकांना इतका वेळ आहे, म्हणजे यांना उमेदवार शोधायला वेळ नाही, निवडणुकीत जागा वाटप करायला वेळ नाही, बहाणेबाजी चालू आहे. आणि कुठल्या तरी मुद्द्यावर आता यांना बदनाम करण्याची जी परिस्थिती आहे किंवा नरेंद्र मोदींच्या विरुद्ध कुठला तरी टेम्पो तयार करायचा, पण तो त्यांच्या स्वतःवरच पडतो. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. 2024च्या ऐवजी 2029ची तयारी हे लोक करतात आहे का, हाच आपला एक सवाल आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.